असं आहे की हे अधिवेशन सुरू झाल्यापासून आम्ही आघाडी म्हणून एकत्र आलो नव्हतो। प्रत्येक अधिवेशनमध्ये आम्ही एकत्र येत असतो, परंतु मध्यंतरी आदरणीय पवारसाहेबांची तब्येत बरोबर नव्हती। त्याच दरम्यान राज्यसभेवर त्यांची बिनविरोध निवड झाली आणि त्यानंतर पवारसाहेबांची अशी इच्छा होती की सर्व महाविकास आघाडीच्या आमदारांना नेत्यांना घेऊन एकत्र बसावं, चर्चा करावी। आणि या आजच्या ह्या बैठकीला आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे देखील आलेले होते। तिन्ही पक्षाचे लोक होते। आज देशामध्ये इराण आणि अमेरिका यांचं जे युद्ध सुरू आहे त्या युद्धासंदर्भात सुद्धा आम्हाला आमच्या दोन्ही नेत्यांनी माहिती दिली। त्याचबरोबर आपल्या देशाची भूमिका ही या युद्धासंदर्भात जी असायला पाहिजे होती ती योग्य प्रकारे आहे की नाही याची देखील आम्हाला त्यांनी माहिती दिली। त्याचबरोबर विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असल्यामुळं विधिमंडळामध्ये आपल्या पक्षाचे आमदार काय काम करतात याची देखील त्यांनी माहिती घेतली। आणि विधिमंडळामध्ये सध्या सातारा प्रकरण असेल किंवा अशोक खरात प्रकरण असेल या संदर्भामध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि आमदारांची काय भूमिका असावी या संदर्भात मार्गदर्शन केलं। आता तुम्ही आखाती देशाच्या युद्धासंदर्भात संबंधित सांगितलं, त्याच्यात सगळ्यात जास्त फटका जर बसला असेल तो महाराष्ट्र राज्याला बसलेला आहे। कारण शेती उत्पादन वस्तू असतील किंवा मग गॅसचा तुटवडा असेल, हे सगळ्या परिस्थिती जी आहे ती महाराष्ट्रात अत्यंत बेताची चाललेली आहे। आणि अशा सगळ्या परिस्थितीवर नेमकी काय चर्चा झाली, यावर राज्य सरकारची भूमिका नेमकी काय असायला पाहिजे होती? असं आहे की भारत सरकारनं अमेरिकेबरोबर जो करार केला तो करारच मुळात शेतकरी विरोधी आहे। शेतकरी विरोधी तो करार आहे आणि त्याच्यातच हा युद्ध झालेला आहे। त्यामुळं त्याचा फटका संपूर्ण देशाला बसतोय, त्याचबरोबर तो अधिक महाराष्ट्राला बसतोय, हे काही नाकारायचं कारण नाही। परंतु राज्यकर्त्यांच्याकडे जी दूरदृष्टी असायला पाहिजे। राज्यकर्त्यांनी विरोधी पक्षाबरोबर सल्लामसलत करून काही निर्णय करावे लागतात। आपण बघितलं असेल 14 वर्षाच्या दीर्घकालीन राजवटीमध्ये भारतीय जनता पार्टीनं विरोधी पक्ष हा या देशाचं एक अंग आहे, लोकशाहीचा एक भाग आहे असं मानून कधीही विरोधी पक्षाबरोबर चर्चाच केली नाही आणि त्याचे दुष्परिणाम आज देशाला भोगावे लागत आहेत। तिन्ही पक्षाचे आमदार नेते मंडळ एकत्र होतात। सामाजिक आणि राजकीय महाराष्ट्राची जर आता सध्याची परिस्थिती पाहिली, खरातांचं प्रकरण असेल किंवा मग साताऱ्यामध्ये जे सगळं प्रकरण झालं असेल, थेट मंत्र्यांना मारहाण स्वतः ते म्हणतायत आणि त्याबाबतची अजून एक सत्ताधारी किंवा मुख्यमंत्र्यांकडनं काही भूमिका आलेली नाही आहे, याबाबत काही चर्चा झाली का? अशा प्रकारची परिस्थिती राहिली आज पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये, उद्धवजी ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये अबू आझमी होते, जयंत पाटील भाई होते आणि आमच्या महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी होते। राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतर पवारसाहेबांच्या असलेल्या या बिनविरोध निवडणुकीच्या संदर्भातून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या नेत्यांना आणि सर्व सदस्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं आणि या असलेल्या निमंत्रणाला मान देऊन आपण सगळेजण आमचे सदस्य एकत्र आलो होतो। विषय चर्चा बऱ्याच झाल्या। पवारसाहेबांनी आणि आम्ही या चर्चेमध्ये भाग घेत असताना मगाशी भास्करराव जाधव म्हणाले त्याप्रमाणे अनेक विषयावर चर्चा झाली। सध्याच्या युद्ध परिस्थितीवर, देशावर, राज्यावर काय परिणाम होतील, अमेरिकेचा करार झालेला आहे। आज देशाच्या पंतप्रधानांनी जे सभागृहामध्ये केंद्रामध्ये भाषण केलेलं आहे त्याच्यावर पण चर्चा झाली आणि या असलेल्या सर्व गोष्टीमुळे महाराष्ट्राची परिस्थिती काही वेगळी आहे असं दिसत नाही। विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना ज्या पद्धतीने ज्या काही घटना घडत आहेत, लोकशाहीचा खून होतो आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकार या ठिकाणी होतो आहे। विरोधी पक्षाला संधी दिली जात नाही, त्यांना पदं दिली जात नाही। कधी नव्हतं आहे महाराष्ट्रामध्ये हुकुमशाहीच्या पद्धतीने राज्य चालवते, अशा प्रकारची परिस्थिती आहे। पवारसाहेबांनी एवढंच सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत, त्याप्रमाणे मी पूर्ण ताकदीनिशी महाविकास आघाडीबरोबर राहील हा शब्द आमच्या सगळ्या बैठकीत पवारसाहेबांनी दिला। साताऱ्यामध्ये जे प्रकरण झालं त्यावेळी देखील तुम्ही नक्की काय झालेलं त्यावेळी? साताराच्या प्रकरणामध्ये मी एवढंच सांगेल की सत्तेच्या असलेल्या दुरुपयोगाचा वापर करून सत्ता आपल्या हातामध्ये आली पाहिजे या भूमिकेतून नुसते सातारा नव्हे, अनेक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्षाला 12 पैकी 8 जागा जिंकल्या। हा जो भीम थाटामध्ये जो भाजपने सांगितलं गेलेला आहे त्यामध्ये जर बघितलं गेलं
तर अशा सत्तेच्या माध्यमातून घेतल्या आहे, हा आमचा थेट आरोप आहे. पोलीस बळाचा वापर करून लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेल्या सदस्याला मतदानापासून वंचित करायचं आणि त्या मतदानाला वंचित करून सत्ता घ्यायची, असा प्रकार बघितला. या सत्तेमध्ये असलेल्या 2 मंत्र्यांना त्या ठिकाणी पोलिसाचा बळाचा वापर करून त्यांना बाजूला काढलं जातं, त्यांना धक्काबुक्की केली जाते. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीचा मान ठेवला पाहिजे. या सभागृहामध्ये आदेश या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने काढले, त्या आदेशाला याला अपवाद ठरवून ज्या पद्धतीने या ठिकाणी लोकशाहीचा खून झाला त्याचा उल्लेख निश्चितपणाने या ठिकाणी पाहायला मिळाला. ओके, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.